आमची दुर्गा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही लेडीजनी मिळून प्लॅन केला होता की बाहेर फिरायला जायचं सगळ्या मुलांना वगैरे घेऊन, कारण की मुलं पण थोडे घरात राहून राहून कंटाळले होते. कुठेतरी फ्रेश वातावरणात जाऊ म्हटलं, म्हणून मसा असता प्लॅन केला होता. आणि मग निघालो आम्ही इथे दिग्रसला. तिथे भवानी मातेचं मंदिर आहे, टेकडी आहे, भवानी टेकडी म्हणते. तिथं मंदिर पण आहे भवानी मातेचं, आणि टेकडीवर महादेवाचं मंदिर वगैरे आहे. तिथं आलो होतो आम्ही. इथं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं छान गार्डन वगैरे आहे मुलांना खेळण्यासाठी वगैरे. म्हटलं काहीतरी फन एन्जॉय करूया. आर्णीवरून अर्धा पाऊण तासाचा रन आहे. तिथे आम्ही गेलो होतो. पहिले इथे देवीकडे दर्शन घेतलं, देवींचं ओटी वगैरे काय भरायचं ते नमस्कार वगैरे केला, ओटी वगैरे भरली. तर इथे बघा आम्ही आता इथं दिग्रसला येऊन पोचलो. दिग्रसवरून 1 किलोमीटरचं अंतर आहे, 1-1.5-2 किलोमीटर असेल, 1-2 किलोमीटरचं अंतर आहे. नंतर आपल्याला ही भवानी टेकडी लागते. थोडं जंगल एरिया आहे, पण छान आहे, मस्त आहे, कारण की रस्त्याची एजा पण आहे, अशी काही भीती वगैरे नाही आहे तिथे. आणि इथे आलो होतो, मस्त छान दर्शन वगैरे चालू होतं आमचं घेणं. लगेचच पोचलो. मुलं पण खूप थकले होते, आल्याबरोबरच थकले, सगळ्यांना आल्याबरोबर भुका लागल्या होत्या. म्हटलं पहिले आपण दर्शन घेऊ, नमस्कार वगैरे करू, ओटी वगैरे भरू, जेवण करू, थोडा वेळ इकडे तिकडे रिलॅक्स होऊ आणि नंतर खेळायला जाऊ. म्हणून अशा प्रकारे पहिले बघा किती छान सुंदर असं मंदिर आहे. आणि हे एंटर्स आहे त्यांचा. आणि अशा प्रकारे छान आलो होतो. ऊन पण लागत होती, आणि ॲक्च्युली त्या दिवशी थोडीफार ऊन होती, आणि नंतर मस्त मुलांच्या खेळण्याच्या टाईमला आहे ना ऊन कमी झाली होती. अशा प्रकारे मंदिरात वगैरे आलो होतो. इथं दर्शन वगैरे घेणं चालू होतं. ह्या ताईंनी पहिले ओट्या वगैरे भरून घेतल्या, त्यांचं कमी आणि मुलांचेच जास्त मधामधात चालू होतं. बघा देवीचं मुखवटा बघा किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे दर्शन वगैरे घेणं चालू आहे. तर यांचं तिघांचं चालू होतं चिल्ल्या पायल्याचं की आम्हीच पहिले पूजा करतो. त्यांनी तिघांनी पहिले पूजा केली. अद्वैच्या 2 फ्रेंड्स आहे, त्याच्या क्लासच्या नाही आहे, दुसऱ्या क्लासच्या आहे, पण तरी पण त्यांच्या फ्रेंड्स आहे. आणि त्यांच्या आता मम्मीसुद्धा आमच्या फ्रेंड्स झाल्या. मुलांमुळे आमची पण त्यांच्यासोबत छान ओळख झाली. मग असंच आम्ही एक ग्रुप बनवला की म्हटलं चला आपण काहीतरी फिरून वगैरे येऊ. पण काही लेडीज पहिले हो बोलल्या आणि वेळेवर नंतर त्यांनी नाही म्हटलं, पण त्या येऊ शकल्या नाही, तरी पण आम्ही आमचा प्लॅन कंटिन्यू केला. म्हटलं चला मुलांच्या खुशीसाठी आपण तरी जाऊन येऊया. तर भवानी मातेचे हे चरण आहे, तिथे आम्ही सगळ्यांनी छान पूजा वगैरे करून घेतली, ओटी वगैरे भरली, आणि सगळ्यांनी नमस्कार वगैरे छान अशा पद्धतीचा केला. मी पहिल्यांदाच आली होती इथे. म्हटलं छान सगळीकडे व्यवस्थित पाहिलं वगैरे, दर्शन वगैरे घेतलं. आणि अद्वैचं पण चालू आहे इथे, त्याचं नेहमीच काही ना काही असते मधात. पूजा म्हटलं की त्याचं नेहमीच चालू असते. बघा इथे छान अशा मुखवटा आहे देवीचा, असे दर्शन वगैरे घेतली. आणि अद्वैने दानपेटीत पैसे वगैरे टाकले. त्याचं असते कुठेही गेले की दानपेटीत पहिले काही ना काही आपल्याकडून दान तो करतच असतो. त्याला ती नोट आतमध्ये जात नव्हती, पण त्यांनी अशा पद्धतीने नोट आतमध्ये टाकली. आणि नंतर त्यांनी पण दर्शन घेतलं. आता ही बाहेरचं आहे, बाहेर छोटे छोटे देवांचे मंदिरं आहे छान. आणि ते बघा इथे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आपलं. आणि ह्या साईडला महादेवाची पिंड, नंदी महाराज, आणि ही पण एक देवी आहे. इथे पण सगळ्या देव्यांचं अगर छान असं पद्धतीने दर्शन घेतलं. आणि अद्वैचं पण चालू होतं इथे, राधाकृष्ण वगैरे. ही एंट्रन्सलाच आहे. आणि अशा पद्धतीने दर्शन झाल्यावर नंतर इथे छान बघा किती हिरवळ आहे. असं वाटत होतं की उन्हाचा वगैरे त्रास वगैरे होईल, पण काहीच त्रास झाले नाही. सगळीकडे रामफळांची झाडं वगैरे होती. मुलं इथे थोडं म्हणले की डान्स वगैरे करतो, त्यांनी इथे छान डान्स वगैरे केला. गाणं याच्यासाठी नाही टाकत आहे की कॉपीराईट वगैरे येईल म्हणून गाणं इथे मी चालू नाही केलं. अद्वैचा डान्स पहा काही पण करत होतो. अशा पद्धतीने मुलांनी छान एन्जॉय केला. यांच्याच आनंदात आपला आनंद असतो. डान्स वगैरे इथे चालू होता. तर म्हटलं तुम्ही डान्स करा, आम्ही तोपर्यंत गाडीतून सामान वगैरे घेऊन येतो. बघा किती छान मंदिर असं आहे इथे. खूप जुनं मंदिर आहे हे. याची काहीतरी कहाणी आहे, पण ती मला सध्या माहीत नव्हती. अशा पद्धतीने आम्ही गाडीतून सामान वगैरे काढलं, कारण की मुलांना भूक पण लागलं होतं, कारण की जेवण करून वगैरे नव्हतं निघलो. तर अशा पद्धतीने मग आम्ही इथे पहिले महादेवाचं दर्शन वगैरे घेऊन या, नंतर जेवण वगैरे करा. आणि इथे बघा हे चिल्ले पाहिले समोर चालले होते.
असं छान मोठा परिसर आहे, खूप मस्त वाटत होतं इथं. लग्न कार्य वगैरे छान, बर्थडे सेलिब्रेशन वगैरे हॉल वगैरे आहे. अशा पद्धतीने सेलिब्रेशन वगैरे तुम्ही इथे करू शकता. म्हणजे कोणाची परिस्थिती कमी असेल त्यांनी इथे येऊन लग्न वगैरे कार्य करतात आणि वाढदिवस वगैरे अशा पद्धतीने सेलिब्रेशन इथं करू शकतात ते. असं खूप जुनं मंदिर आहे इथे. आम्ही नंतर इथे वरती आलो होतो, महादेवाचं मंदिर आहे. आणि बघा इथे थोडी स्वच्छता ही कमी होती, म्हणजे कमी होतीच नाही. अशा पद्धतीने हे मंदिर आहे महादेवाचं. हे पण खूप जुनी पिंड आहे. इथची स्वच्छता अशा पद्धतीची कमी आहे, म्हणजे तिथे तेवढं स्वच्छ मंदिर नव्हतं असं म्हणता येत, कारण की तिथे लोकांचा वावर वगैरे थोडा कमी आहे, म्हणून तिथं स्वच्छता वगैरे नाही. इकडे कम्युनिटी वगैरे एवढी काही व्यवस्थित नव्हती. जे काही आपल्याला पाहिजे ती स्वच्छता जसं आपण बाकीच्या मंदिरात बघतो अशी स्वच्छता इथे खूप प्रमाणात कमी होती. मग ह्या आमच्या गिरीताई आहे, ज्योतिताई, त्यांच्याबरोबर अद्वै इथे पूजा करून राहिला. त्यांचं दोघांचं चालू होतं श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. त्यांनी दोघांनी जल आणलं, जल अर्पण केलं. त्यांच्यासोबत अद्वैचं बॉन्डिंग हे खूप छान पद्धतीने झालं होतं. फक्त पूजा करण्याच्या वेळेपुरतं छान बॉन्डिंग झालं होतं त्यांच्यासोबत, कारण की ते पूजा करत होते, त्यांच्याबरोबर यालाही करायची होती. व नंतर तसं आपलं मुलांचं म्हणजे संबंध येते एकमेकांसोबत, त्यांच्या पालकांसोबत वगैरे, तसा त्यांचं म्हणजे हे होते, त्यांची बॉन्डिंग वगैरे छान होते. तर पण यांची दोघांची पहिले ओळख होती. यांचे सासरे माझ्या मिस्टरांसोबत शाळेवर होते, तर ते रिटायर झाले आता. त्यांच्या हा सूनबाई आहे ज्योतिताई गिरी, त्यांच्यासोबत अद्वैत चालू होते इथे छान पूजा वगैरे करणं. महादेवाची श्री शिवाय नमस्तुभ्यं, ओम नमः शिवाय म्हणत इथं अद्वैनी वगैरे छान अशी पूजा केली. या दोघांनी मस्त छान वेल फूल लावून चंदन वगैरे लावून छान मस्त इथे महादेवाची पूजा केली. अशी पूजा तर मी आत्ताच पाहिली आहे दोघांची. सगळीकडे एवढा त्यांनी टाईम घेतला पूजा करण्यासाठी का दोघंही छान मस्त बसले होते. आणि जसं जसं त्या ताई करतात तसं तसं अद्वैत चालू होते की मला पण तुम्ही द्या. तर तशा पद्धतीने त्यांचं पाहून तो म्हणजे अनुकरण करत त्यांनी पण छान अशी पूजा केली. आणि त्याला पहिलेपासून पूजेची खूप आवड असल्यामुळे मी त्याला काही कुठे टोकत नाही वगैरे. जे काही तो शिकेल, जे काही कोणाचं अनुकरण केलं ते चांगलंच करणार आहे, अशा पद्धतीने त्याचं चालू होतं की अशी पूजा करायची. त्या ताईकडून पूर्ण म्हणजे रीतिरिवाजांनी त्यांनी तशी पूजा त्याने शिकून घेतली. जशा त्या करून राहिल्या तसं त्याचं पूर्ण चालू होतं. नंतर इथे छान मस्त यांचं पूजा वगैरे झाली. आणि नंतर आम्ही इथे खूप भूक लागली होती म्हणून पहिले आम्ही इथे जेवण करायला घेतलं. तर अशा पद्धतीने आमचे डबे वगैरे आहे छान. आम्ही घरूनच डबे वगैरे काय छोटे मोठे पुढे कृष्णा वगैरे सगळं घेऊन आलो होतो, चिप्सचे वगैरे. आणि जास्त आम्ही नव्हतो, आम्ही लिमिटेडच लोक होतो. तर इथे बसून छान सतरंजी वगैरे टाकून आम्ही इथे छान इथे बसलो होतो, कारण स्वच्छता ही खूप कमी प्रमाणात होती आणि मुलं पण आपल्यासोबत होते. व्यवस्थितरित्या इथे जेवण वगैरे झालं नंतर आमचं. नंतर बघा दिग्रस सिटी इथे वरून टेकडीवरून किती छान मस्त दिसत आहे. ग्रीनरी थोडीशी कमी होती कारण की आता दिवस ऊन वाढत आहे, पानझडती सुरू आहे. तर अशा पद्धतीने दिग्रस सिटी आपल्याला इथे दिसत आहे. ना अद्वै इथे झाडावर चढला होता आणि तिथे छान खूप प्रमाणात असे वडाचे झाडं वगैरे होते. रामफळांचे झाडं मुळात इथे खूप जास्त प्रमाणात मला दिसले. असे पारंब्या वडाचे झाडं वगैरे, पारंब्यावर झुले वगैरे घ्यावशी इच्छा झाली, पण त्याच्यावर एवढ्या साऱ्या मुंग्या लागल्या होत्या की नंतर मग जाऊ दे म्हटलं, कंटिन्यू नाही केलं. आणि नंतर तिथं सगळं दर्शन वगैरे झालं, जेवण वगैरे झाले आणि खाली निघालो. इथे खालीला छोट्या मुलांची ट्रीप आली होती. ते बघा किती छान सगळ्या मुली जोडीने येत आहे. अशी हे पाहिल्यावर आपल्याला म्हणजे मला पण माझ्या शाळेच्या दिवसाची आठवण झाली की आम्ही पण ट्रिपला जायचो शिक्षक लोकांसोबत. जवळपास अशाच पद्धतीने जोड्या करून एका रांगेत जायचो. तर असे बघा आता नंतर आम्ही इथे गार्डनला येऊन पोचलो आहे. ते इथे साहसी खेळ उद्यान आहे इथे, भवानी टेकडी वन परिक्षेत्र दिग्रस. तर इथे छान आम्ही तिकीट वगैरे घेतली. पर कॅन्डिडेट 20 रुपये तिकीट आहे, कारण की तिचं मेंटेन पण तेवढंच आहे म्हणून मग ते तिकीट वगैरे घेतात. तर अशा पद्धतीने गार्डन आहे छान. मुलांनी एवढं एन्जॉय केलं, कारण की असं वाटत होतं पहिले म्हणजे यायच्या अगोदर मी पाहिलंच नव्हतं तर मुलं एन्जॉय करू शकणार की नाही. पण त्या आमच्या सोबतच्या ताई आहे प्रियाताई, त्यांनी सांगितलं होतं की खूप छान आहे, कारण की त्यांचं माहेर मुळातलं इथं दिग्रजचं आहे. तर त्यांना सगळी कल्पना होती. तर त्यांनी मग त्यांच्याचतर्फे आम्ही इथं ट्रिपला वगैरे आलो होतो. म्हणजे त्या बोलले की आपण जवळपास मुलांना इथे घेऊन जाऊ. तर मग आम्ही इथे आलो होतो. बघा किती छान इथे सगळं हिरवं दिसत आहे, ग्रीनरी दिसत आहे. त्यांनी खूप छान मेंटेन केलं. इथं स्वच्छता मुळात खूप जास्त म्हणजे व्यवस्थितरित्या आहे. सगळीकडे डस्टबिन वगैरे ठेवलेले आहे. काही ठिकाणी काम चालू होतं, काही ठिकाणी झालं होतं. असे बघा प्रत्येक ठिकाणी हरण, वाघ, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे असे म्हणजे स्टॅच्यू दिसतात त्यांचे. असं मोठं ग्राउंड वगैरे आहे मुलांना झोके वगैरे घ्यायसाठी आणि घसरगुंड्या वगैरे. आणि इथे दिग्रजची मुळातले मुलं जे आहे इथे ते पण खूप येतात इथे खेळायला. त्यांचे वडील वगैरे पालक सगळे घेऊन येतात.
काही ठिकाणी इथे काम चालू आहे, थोडंसं ओसाळ वाटत आहे. बाकीच्या मागच्या बॅक साईडला समोरची फ्रंट खूप छान आहे, कारण की इथे सायकलिंग वगैरे रोपवे वगैरेचं बांधकाम चालू आहे. म्हणजे इथून आपल्याला डायरेक्ट भवानी टेकडीवर जायचं असेल आपल्याला महादेवाच्या मंदिर, तिथे तर रोप आहे बघा, बघू शकता तुम्ही. सायकलिंगचं वगैरे काम आहे आणि खूप मोठा परिसर आहे इथे. अशा पद्धतीने इथे आम्ही छान मस्त असे एन्जॉय केलं. झाडं वगैरे भरपूर लागलेले आहे, आंब्याचे झाडं वगैरे आहे, ओटी वगैरे ठेवलेले आहे मस्त. भरपूर सारे लोक, जसं जसं दिवस चालला तसं तसं लोकांची भरपूर सारी ये जा सुरू होती. आय लव्ह फॉरेस्ट असं मस्त स्टॅच्यू वगैरे इथे आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि नंतर थोडा वेळ खेळला. परत मुलांना भूक लागली आणि इथे चिप्स वगैरे काय ते सगळे एन्जॉय केले. आणि संध्याकाळच्या टाईमला इथे मस्त असं लाईटिंग लागली होती, फाउंटन वगैरे सुरू झाले होते. असं मस्त वाटतं की मुलांनी जास्त प्रमाणात इथे एन्जॉय केलेला आहे. सूर्य मावळ करत असतं ते याला जास्त अशी रोनक येत होती. छान मस्त इथं फोटोज वगैरे काढले. आता मी यांची ओळख करून देते. या ज्या ब्ल्यू ड्रेसमध्ये आहे त्या शोभनाताई आहे आणि ती माझ्या साईडने आहे ती प्रिया आहे. आता आमच्या छान प्रियाची माझी खूप छान बॉन्डिंग झाली. आणि ह्या जो ग्रीन ड्रेसमध्ये आहे त्या ज्योतिताई आहे. आम्ही मस्त सगळ्यांनी इथे छान असे एन्जॉय केलं. तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जे आम्ही जी जर्नी एन्जॉय केली आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर केली. चला तर मग बाय बाय.